प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या खूप शुभेच्छा। आज ठरलं तर बघून माझं मन एकदम प्रसन्न झालंय, कारण खरंच छान दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी। अर्धा एपिसोड तर त्यांचा फराळ बनवण्यातच गेलाय। ही सायली फराळ बनवत असते आणि ती विमल सायलीकडे बघून असं असं करत असते, म्हणजे परिस्थिती दाखवली आहे बघा प्रेक्षकांनो त्यांनी। म्हणजे ऑलमोस्ट सायलीचा फराळ होत आलाय आणि इकडे कुठलं पीठ आहे हे ओळखण्यातच वेळ चाललाय, म्हणजे प्रियाचा। हे कंपॅरिझन छान दाखवलंय त्यांनी फराळ करताना। मजा येणार आहे तुम्हाला आज बघायला। आता ह्या कल्पनाताई म्हणत असतात, बाई विमल आपली तयारीच झाली नाहीये ग अजून, उद्यावर आली आहे दिवाळी। अगं बाई मला तर टेन्शनच येऊ लागलं बघ। विमल म्हणते, अहो वहिनी काही काय बोलताय, तुमच्या सुनेकडे बघा, त्या एकट्याच ना 5-5 जणींचं काम करताय बघा तुम्ही। संध्याकाळपर्यंत फराळ तयार सुद्धा झालेला असेल, आपले लाडू वळेपर्यंत तिकडे फराळ अर्धा होईल सुद्धा। आणि खरंच की सायलीच्या ऑलमोस्ट चकल्या बिकल्या चिवडा सगळं झालंय आणि इकडे चकल्या पूर्ण जळून गेल्या आहेत। हा सीन तुमचं मन खुश करून जाणार आहे। प्रतिमा त्या म्हणजे सगळीकडे फराळाचे पॅकेट्स विकतायत आणि म्हणजे सगळ्यांना घ्या म्हणून विक्री करतायत, पण आता तिथे काही विक्षिप्त गुंड त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताय। प्रतिमा त्याचे फराळाचं त्यांनी खाल्लंय, म्हणजे आधी त्या हातात घेतात ते चकल्या पॅकेट्स आणि खाऊन बघतात, छान असतात आणि फस्त करतात फराळ। पण प्रतिमा त्यांना पैसे मागायला जातात की याचे इतके पैसे झाले, पण त्यांना काही कळत नसतं, त्यांना बोलता येत नसतं, म्हणून ते मोठ्याने हसत असतात। अरे ही बाई काय बोलतीये आपल्याला तर कळतच नाहीये, आणि ते सगळे पॅकेट्स ते जाणून बुजून खाली पाडतात। म्हणजे हे जरा मनाला न भावणारं आहे, इतकं भावनाशून्य कोणी नसतं, पण असो मालिकेत काहीही दाखवतात। तर आता ही कुसुम एकदम दबंग स्टाईलने एंट्री करतीये। ते फराळाचं दे असं कुसुम जोरात त्या माणसाला ओरडते आणि म्हणते, तुझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा तुला सुद्धा बोलता येत नव्हतं रे, तुझ्या आईनेच शिकवलं ना तुला बोलायला। ही बाई तुझ्या आईच्या वयाची आहे, तिची मस्करी करताना तुला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये का? हा गुंड म्हणतो, ओ बाई कोण आहात तुम्ही? मग कुसुम भारी अर्जुनची धमकी देते, इथे माझा जावई ना खूप मोठा वकील आहे, थांबा जरा तुम्हाला पोलीस स्टेशनला नेते, तुरुंगात खडी फोडायला लागली ना तुम्हाला की मग बरोबर कळेल मी कोण आहे ते। लावू का लावू फोन लावू त्याला? ते गुंड पळत असतात तेव्हा कुसुम म्हणते, कुठे पळतेस? ही बाई उन्हातानाची फराळ विकते, फुकट फराळ खाऊन पळून जाताय, चला पैसे द्या। आणि कुसुमच्या धमकीवर ते लोक पटापटा पैसे देतात प्रतिमा आत्याला, पण प्रतिमा त्या पटकन ते पैसे म्हणजे त्यातले जे बाकीचे उरलेत ना ते वापस करतात त्या लोकांना। कुसुम त्या गुंडांना म्हणते, चला सॉरी म्हणा त्यांना आणि ते पैसे घ्या आणि निघा इथून। आता ते सगळं जे काही फराळाचं पडलेलं असतं ना ते सगळं कुसुम प्रतिमा आत्याला आवरू लागते। ती विचारते प्रतिमा आत्याला की ठीक आहात ना तुम्ही, बसा हा इकडे, आपण इथे बसूया सावलीमध्ये। ती प्रतिमा आत्याला एका झाडाखाली बसवतीये आणि आता इकडे प्रिया विचार करत असते, त्या बाईने सगळं सांगितल्याप्रमाणेच केलंय, मला का जमत नाहीये करायला। आता या किल्लेदारच्या तोंडावर फेकायला फराळ आणू तरी कुठून? प्रेक्षकांना हिची इतकी मजा दाखवली आहे ना, हिच्यापेक्षा जास्ती रविराजांची कीव येते मला। आता ही काहीतरी डोकं लावते आणि विचार करते, दुसरं काही ऑप्शनच नाहीये। 2 डब्बे घेते आणि त्या डब्यावर चकली आणि करंजी असं लिहून ठेवते। आता झालं सगळं असं म्हणून तिने ते 2 डब्बे तिथे ठेवून दिलेत आणि मनाशीच म्हणतीये दुसरा काही ऑप्शनच नाहीये, आणि गॅसचा ओटा बिटा सगळं साफ करून ठेवलंय बरं का तिने। आता पुढे आपण बघतोय की प्रतिमा त्याला पाणी वगैरे देते कुसुम आणि त्यांना आठवण करून देते, ताई तुम्ही ओळखलत ना मला, आपण भेटलो होतो, तुम्ही माझ्या रिक्षाच्या पुढ्यात आला होतात, हात कसा आहे हो तुमचा? प्रतिमा त्या खाणाखुणा करून बोलतायत कुसुमशी की हात छान आहे माझा, आणि त्या आता खुणवतात की 2दा म्हणजे आपण 2दा भेटलो। आता कुसुमला त्यांचं बोलणं बरोबर कळतंय। हा कुसुम म्हणत असते, हो की आपण 2दा भेटलो नाही? मग प्रतिमा त्या खुणवतात की असं काहीतरी हातवारे करून, मग कुसुम म्हणते, हो की मी 2दा तुम्हाला मदत केली ना, अहो आभार नका मानू माझे, त्या दिवशी आपल्याला हॉस्पिटलमध्ये भेटताच नाही आलं ना। ताई तुम्ही कुठे राहता, मी तुम्हाला घरी सोडू का? आता प्रतिमा त्या खुणवतात की माझं घर नाहीये म्हणून, त्या हातवारे करतायत प्रेक्षकांना आणि कुसुमला कळतंय त्या काय बोलतायत ते। कुसुम म्हणते, तुमचं घर नाहीये मग तुम्ही कुठे राहता? मग प्रतिमा त्या खुणवतात की तिथे पलीकडे असं नमस्कार करून मंदिरात। तर कुसुम म्हणते, काय मंदिरात राहता तुम्ही? अच्छा, मग तुमच्यासोबत कोणी आहे का, तुमचा नवरा मुलं बाळ? मग प्रतिमा त्या मानेने नकार देतात की कोणीच नाहीये म्हणून। कुसुम म्हणते, कोणी नाहीये म्हणजे तुम्ही माझ्यासारख्या एकट्याच राहता का? कुसुम आपुलकीने त्यांच्या शेजारी बसते, त्यांना म्हणते, मी सुद्धा एकटीच राहते हो।
मी लोणची पापड बनवते आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवते विकून. तुम्ही पण हा फराळ एकटा बनवता का? तेव्हा प्रतिमा त्या खुणवतात की हो मी एकटाच बनवते आणि दाखवतात ते पॅकेट्स की हे सगळं बनवते, इतके इतके रुपयाला देते. म्हणजे असं 5-5 पॅकेट दाखवत आहेत ते, म्हणजे 5 रुपये असं काहीतरी, मला समजलं नाही ते. पण कुसुम म्हणते अय्या छानच आहे की सगळं. पण प्रेक्षकांनो, मला एक प्रश्न पडला होता, या मंदिरात राहतात आणि हे सगळं सामान बनवायसाठी कसं काय मॅनेज करत असतील नाही ह्या? असो, फार मोठा लांबचा प्रश्न आहे नाही. असो, पण आता कुसुम जरा विचार करते आणि म्हणते ताई तुम्हाला एक विचारू का, रागवणार नसाल तर? ताई तुम्ही अशा एकट्या मंदिरात राहता, त्यापेक्षा तुम्ही माझ्या सोबतीला या ना राहायला, म्हणजे तुम्हालाही छप्पर मिळेल आणि मलाही सोबत मिळेल. प्रतिमा त्या हातवारे करून नकार देत असतात की नको, तुमचे खूप खूप उपकार झाले पण नको. कुसुम त्यांना खूप आग्रह करते, अहो असं काय करता, मला पण कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, मी सुद्धा मेहनत करूनच पोट भरते, तुम्ही प्लीज मला नाही म्हणू नका. तुम्हाला सांगू का ताई, मी आपले ना खूप ऋणानुबंध आहेत, नका हो मला नकार देऊ. प्रतिमा त्यासारख्या नाहीच म्हणत असतात, त्या म्हणत असतात मी मंदिरातच बरी आहे. पण कुसुम म्हणत असते नाही देवी आई आपल्याला पुन्हा पुन्हा भेटवतीये. देवी आईने ठरवलंय की 2 एकट्या जीवांना एकमेकांचा आधार द्यायचाच म्हणून. आता देवी आईच्या इच्छेसाठी तुम्ही माझ्यासोबत चला. मग प्रतिमा त्या जरा वेळ विचार करतात. कुसुम खूप आग्रह करते, येताय ना तुम्ही माझ्यासोबत. मग कुसुमच्या आग्रहास्तव त्या होकार देतात प्रेक्षकांनो. त्यांना असं वाटतं की त्यांनाही आधार मिळेल. पण छान एक्साइटमेंट आहे नाही, म्हणजे हा सस्पेन्स मला आवडला. तुम्हाला आवडला का मला नक्की कळवा हं. आणि मग कुसुमच्या आग्रहाला त्या हो म्हणतात आणि कुसुम खूप खुश होते आणि म्हणते अरे वा, हो म्हणताय तर चला आपण तुमच्याकडचं सगळं सामान घेऊन येऊयात हं मंदिरातलं. मग प्रतिमा त्या 2 पिशव्या दाखवतात आणि खुणवतात की एवढंच 2 सामान आहे म्हणून. कुसुम म्हणते एवढंच सामान आहे तुमचं, ठीक आहे काही हरकत नाहीये, चला तर मग आपण माझ्या घरी जाऊया, मी पलीकडेच राहते. ताई आता आपण आपल्या घरी जाऊया, छोटंसंच घर आहे माझं, पण तुम्हाला आवडेल. प्रेक्षकांनो, आता पुढचा सीन इतका जबरदस्त आहे. सगळेजण आलेत आणि काय केलंय प्रियाने फराळाचं ते बघताय. रविराज म्हणता ए तन्वी, किती तो सस्पेन्स, दाखव ना काय केलंयस तू. आता ही लगे बाजूला होते डॅन करून आणि नागराज म्हणतो हे करंजीन चकली झाली सुद्धा. प्रिया म्हणते बाबा तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं ना, तुम्ही येईपर्यंत 2 पदार्थ तरी करेल, मग तुमचं प्रॉमिस कसं मोडणार मी. बघा करंजी आणि चकली झाली सुद्धा. सुमन म्हणते कसली सुपरफास्ट आहे ना ही, इतक्या कमी वेळात मलाही करंज्या नसत्या करता आल्या. प्रिया लगेच तिला म्हणते ए काहीतरीच काय काकी. रविराज म्हणतात तुझ्या अंगीना सगळे प्रतिमाचे गुण आहे ना, तू दाखवून दिलेस आज. आता हा राकेश म्हणतो आपण बोलण्यात का वेळ घालवतोय, खाऊया ना थोडंसं. पण लगेच प्रिया म्हणते ए आता नाही खायचं खायचं. त्याच्या हातावर जोरात चापट मारते ही. सुमन म्हणते दिवाळीच्या पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवायचा आणि मग फराळ खायचा. रविराज म्हणतात अगं बघायला थोडी मुहूर्त लागतं सुमन, थांब बघूयात. माझ्या लेकीने काय केलंय ते बघू तरी दे मला. आता ही प्रिया म्हणत असते बाबा नको ना बाबा. आता ती मनात विचार करते याच्या हातावर फटका कसा मारू. रविराजांनी तो डब्बा उघडला तर त्या डब्यामध्ये 2 बिस्किटचे पुडे. सॉरी या प्रेक्षकांना, मला हसू कंट्रोल नाही झालं. तर आता रविराज म्हणताय हे काय तन्वी, या डब्यामध्ये चकली आणि करंजी लिहिलंयस तू आणि त्याच्यात बिस्किटचे पुडे. काय म्हणावं प्रेक्षकांनो, प्रिया एवढी हुशार आहे, तिने बाहेरून मागवायचं असतं की फराळ. असो, पण आता ह्या कल्पनाताई मात्र खूप खुश आहे. काय छान सुगरण सून मिळाली नाही त्यांना. त्या म्हणत असतात माझी सायली सगळं हसतमुखाने करते. आता सायली म्हणते आई स्वयंपाक करणाऱ्या बाईचं मन जर प्रसन्न असेल ना, मग तिच्या हातचा कुठलाही पदार्थ चविष्टच लागतो. कल्पनाताई म्हणतात तू ना अगदी प्रतिमासारखीच बोललीस बघ. सायली म्हणते त्या पण अशाच बोलायच्या का. तर आता कल्पनाताई म्हणतात अगं हो, तुझा उरक सुद्धा अगदी प्रतिमासारखाच आहे. अगं प्रतिमा तिच्या घरचा फराळ झाला ना की इथे यायची, इथे आल्यावर आमची सुट्टी व्हायची आणि पूर्णाईंना सुद्धा तिच्याच हातचा फराळ लागायचा बाई. इतर कोणाच्या हातचा पदार्थ त्यांच्या हाती गेला की त्या म्हणायच्या नाही हा फराळ माझ्या प्रतिमाच्या हातचा नाहीच आहे. पण खरंच ग, ती सुद्धा मनापासनं आनंदाने आणि न कंटाळता सगळा फराळ करायची. गेले बाई ते दिवस, परत कधी येतील देवाचंच ठाऊक. आता सायली पण मनात विचार करायला लागते, खरंच यायलाच हवे ते दिवस परत. मला पण प्रतिमा आत्याला भेटायचंय, त्यांना विचारायचंय की तुमच्यात आणि माझ्यात एवढं साम्य कसं आहे, कुठे असतील प्रतिमा आत्या काय माहीत. आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, पण पुन्हा एकदा ते एवढा सस्पेन्स क्रिएट करतात ना की विचारूच नका. प्रतिमा आत्या कुसुमच्या घरी पोहोचल्यात. कुसुम म्हणत असते अगं आत्ता चहा वगैरे घेतलाय आम्ही. सायली म्हणत असते कोण आहेत त्या, दाखव ना मला. मग कुसुम म्हणते अगं हो कविताताई ना इथेच आहे, थांब मी तुला व्हिडिओ कॉल करते. सायली म्हणते व्हिडिओ कॉल कर कुसुमताई. आणि आता कुसुम म्हणते थांब
थांब जरा, कॅमेरा तिकडनं करते. आणि आता ती प्रतिमा आत्याला दाखवणार. तेवढ्यात त्यांनी हा प्रोमो पण पूर्ण केलाय, पण मला नाही वाटत ती दाखवेल म्हणून प्रतिमा आत्याला. दाखवलं तरी सायलीला काही चेहरा ओळखता येणार नाही, कारण त्यांनी झाकलेला आहे ना. काहीतरी प्रोमो पण आलाय प्रेक्षकांनो, ते नाणं वगैरे पडतं म्हणे रांगोळीवर आणि सायलीला कळतं. त्यांनी आता हे सस्पेन्स न जरा कमी करायला हवं. त्या प्रतिमा आत्याला घरी आणा म्हणा बिचाऱ्यांना, पण कुसुमचे आभारच मानावे लागतील नाही का. छान आणलाय त्यांनी सस्पेन्स हा. काय वाटतं तुम्हाला मला नक्की कळवा. ज्यांनी कोणी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा सण दणक्यात साजरा करा. त्याचबरोबर रिव्ह्यू ऐकल्यावर प्लीज लाईक करायला विसरू नका हा. वेळात वेळ काढून मी तुम्हाला देते. So please subscribe my channel and enjoy my all reviews. धन्यवाद.